शिंदेगडाचे आमदार महेंद्र दळवींच्या पत्नीची अधिकाऱ्यांना मारहाण, झेडपी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर उचलला हात। शिवसेना राष्ट्रवादीचं खुर्द बुद्रुक झालंय, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींची दोन्ही पक्षांच्या फुटीवरून खोचक टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 1 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर, मुंबई ठाणे कोकण विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा, बैठकीनंतर भाजपचे उमेदवारही निश्चित होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ 27 आणि 28 सप्टेंबरला अमरावती दौरा, विदर्भातून मनसेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या भाऊसराव साखर कारखान्यावर युवक काँग्रेसचा मोर्चा, उसाला प्रतिटन 3200 रुपये भाव देण्याची मागणी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेकडून महाविजय संवाद यात्रा, युवा सेनेचे पदाधिकारी तरुणांशी संवाद साधणार। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण पूर्वेत ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी थांबवण्यासाठी विभाग प्रमुखांचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र। अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील आणि आमच्यात येतील, बच्चू कडूंचं मोठं विधान, बच्चू कडूंच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण। महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा, सपाकडून भिवंडी पूर्व अणुशक्तीनगरची मागणी, मात्र राष्ट्रवादी पवार पक्षाकडून जागा सोडायला नकार। शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले, अकोले विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची मागणी, पाटलांनी कार्यकर्त्यांना भर सभेत सुनावलं। मालवण पुतळ्या प्रकरणी चौकशीसाठी आमदार वैभव नाईकांना पोलिसांची नोटीस, या प्रकरणात नाईकांचं नाव येणं लाजिरवाणं, निलेश राणेंचा निशाणा। नेवासामधील धनगर आंदोलक गेल्या 9 तासांपासून बेपत्ता, आंदोलकांच्या शोधासाठी एनडीआरएफला शोधकार्य एनडीआरएफनं राबवलं। अक्षय शिंदेचा दफनविधी अंबरनाथमध्ये होऊ देणार नाही, मनसेचं पालिकेला पत्र, तर अक्षयच्या वडिलांनी अमित शहांकडे मागितली सुरक्षा।